नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आव्हाड आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। हा यूट्यूब चॅनल स्पेशली तुम्हाला बाईक आणि ट्रॅव्हलिंग आणि मुलींसाठी ट्रॅव्हलिंग टिप्स याबद्दल माहिती देणार आहे। तर चला सुरू करूयात। ह्या चॅनलवरची पहिली व्हिडिओ आहे बाईकची घरबसल्या सर्व्हिसिंग कशी करायची, म्हणजे जनरल चेकअप कसा करायचा आणि ह्या गाडीच्या मध्ये कोणकोणत्या पार्टची बदलायची गरज आहे ह्या बाबतीत आपण थोड्याशा टिप्स जाणून घेऊयात। माझी गाडी आत्तापर्यंत 20,000 किलोमीटर चाललेली आहे आणि प्रत्येक 6,000 किलोमीटर नंतर सर्वप्रथम इंजिन ऑइल चेंज करणं हे महत्त्वाचं असतं। तुमच्या गाडीसाठी कोणतं इंजिन ऑइल सपोर्टिव्ह आहे त्यासाठी तुम्ही गाडीचं यूजर मॅन्युअल चेक करू शकता। माझ्या गाडीसाठी 10W30 हे सुटेबल आहे, तर आपण आज हे गाडीमध्ये यूज करणार आहोत, जे फुल्ली सिंथेटिक आहे। तर नवीन इंजिन ऑइल टाकायच्या आधी जे आधीचं आतमध्ये इंजिन ऑइल आहे ते बाहेर काढणं सर्वात जास्त गरजेचं आहे। गाडीचं इंजिन ऑइल चेंज करण्याआधी आपण गाडी थंड आहे की नाही, गाडीचं इंजिन थंड आहे की नाही हे पहिले चेक करायचं, जेणेकरून तुमचा हात जळू नये म्हणून। दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला डबल स्टँडवर लावून घ्यायचं, म्हणून गाडीचा बॅलन्स बनून राहील, इंजिन ऑइल काढायला आपल्याला मदत होऊ शकते। तर मी माझ्या गाडीसाठी 12 नंबरचा पाना यूज करते आहे आणि आपल्याला ह्या स्क्रूसाठी ह्याला यूज करायचं, ह्याला म्हणतात ड्रेन स्क्रू। हा पाना मी इथे लावून ह्याला अँटी क्लॉकवाईज लावणार आहे आणि इथे मी खाली पॅन ठेवलेला आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इंजिन ऑइल काढून घ्यायचं आहे। सो आता हे सगळं ऑइल आपण एका ह्याच्यामध्ये काढून घेतोय, पण तरी पण खात्री करण्यासाठी आपण एकदा गाडीची हालचाल करून पूर्ण त्याला क्लीन करूयात। आणि हे बघा कसं खालून इंजिन ऑइल अजूनही येत आहे। थोडंसं आपण त्याला गाडीला बेंड करून मूव्ह करून बघूयात। आपलं इंजिन ऑइल काढून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये नवीन ड्रेन प्लग टाकतोय। ह्या जुन्या ड्रेन प्लगमध्ये जे त्याचे एजेस होते ते आता राऊंड झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला आता हा नवीन ह्याच्यासोबत चेंज करण्याची गरज पडली आहे। आता आपलं पूर्ण इंजिन ऑइल ड्रेन झालेलं आहे, तर आता आपण नवीन वॉशर ह्याच्यामध्ये परत फिट करतोय। प्लग इतकाही टाईट करू नका, अदरवाईज नेक्स्ट टाइम काढायला प्रॉब्लेम होऊ शकतो। आता आपला हा ड्रेन प्लग लावून झालेला आहे, तर आपण आता नवीन इंजिन ऑइल ह्याच्यामध्ये टाकूयात। तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण इथे केस्ट्रॉलचं इंजिन ऑइल यूज करत आहे, जे फुल्ली सिंथेटिक आहे। सो आता आपण एक छोटासा होल पाडून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये। आपण आता इंजिनमध्ये ऑइल टाकण्यासाठी ही कॅप ओपन करणार आहे, ह्याला इंजिन कॅप म्हणतात। हे थोडं टाईट असतं, म्हणून पकडीच्या सहाय्याने आपण ह्याला काढत आहोत। तुम्ही बघू शकताय आता हे कॅप निघालेलं आहे। आमच्याकडे आज नरसाळा उपलब्ध नव्हता, म्हणून तसं इंडियन फॅमिलीमध्ये आपण जुगाड करतो। हे बाटलीला कापून मी इंजिन ऑइल टाकायला जे नरसाळा बनवलं आहे, सो आता याला आपण यूज करतोय। सो एकदम कट टू कट असं फिटिंगमध्ये आलं आहे। सो हा जुगाड थोडासा कामी येतोय मला। आपल्याला ही कॅप पुसायची आता आणि ती कॅप पुसून परत इंजिनवर लॉक करून टाकायची आहे। बसवताना परत आपल्याला पकडीच्या सहाय्याने त्याला पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे। इंजिन ऑइल टाकून झालेलं आहे, पण आता इंजिन ऑइल लीक होतंय की नाही हे कळण्यासाठी आपल्याला पहिले गाडी 2 ते 3 मिनिटं चालू ठेवून बघायची आहे। आता गाडी चालू केल्यावर हिला 2 मिनिटं असंच चालू ठेवायचं आहे आणि वाट बघायची आहे की त्या स्क्रूमधून जे प्लग आहे आपला त्याच्यामधून ऑइल लीक होतंय की नाही। इंजिन ऑइल चेंज केल्यानंतरची दुसरी स्टेप आहे आपल्याला गाडीचं एअर फिल्टर चेंज करायचं आहे। सो ही गाडी जी CB200 आहे तिचं आणि बहुतेक गाड्यांचं जे एअर फिल्टरचं लॉक असतं खालीच असतं सीटच्या। सो मी आता त्याला अनलॉक करते आहे, हे असं, आणि च्या आतमध्ये आहे, त्यासाठी आपल्याला ही सीट ओपन करावी लागेल। त्याचे 2 स्क्रू इथे आहेत, आपण ह्याला आता लूज करतोय। स्क्रू 10 नंबरचा T पाना घेतोय, तर ह्याला आपण इथे लावून ह्याला ओपन करूयात। अँटी क्लॉकवाईज मी ह्याला फिरवते आहे। मोस्ट ऑफ द गाड्यांचे जे स्क्रू असतात ते अँटी क्लॉकवाईजच असतात। दुसराही तसाच ओपन करते मी। सो स्क्रू काढताना एक काळजी घ्यावी, त्याला जेव्हा तो लूज होईल तेव्हा हाताने अलगद काढून घ्यायचा, अदरवाईज ते सीटच्या खाली जाऊ शकतं। सो दोन्ही स्क्रू काढून झालेत माझे। सो आपण आलो आता गाडीच्या सीटच्या खाली। सो हा आहे एअर चेंबर आणि ह्याच्या खाली एअर फिल्टर हा असतो। गाडी चालण्यासाठी फ्युएल आणि एअर ह्या 2 गोष्टींची गरज असते। फ्युएल आपण तर टाकी थ्रूच देतो, पण आपल्याला जी एअर असते तिचा फिल्टर ह्यासाठी लागतो की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धुळीचा कण आतमध्ये जाऊ नये म्हणून। एअर फिल्टर बदलण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हा एअर चेंबर काढावा लागणार आहे, ज्याचे 2 स्क्रू ह्या साईडला आहेत, त्यांना आपल्याला लूज करून हा एअर चेंबर काढून घेऊयात। आणि हे आपण त्याला हळूहळू लूज करतोय। मागचे दोन्ही पण स्क्रू आपण काढून घेतोय। सो आपला हा वरचा एअर चेंबर आपण काढलेला आहे आता।
आणि हा आता आपला एअर फिल्टर बघा त्याच्या खाली. तर तुम्ही बघू शकता हे किती क्लीन आहे. जेव्हा पण ह्या एअर फिल्टरला बदलत असतो तर ह्याची पूर्ण काळजी घ्यायची की आतमध्ये एकही धुळेचा कण जाता कामा नये. आता हा आहे होंडाचा नवीन एअर फिल्टर CB200चा. सो तुम्ही आता बघा इथे ह्या दोघांमध्ये किती फरक आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये धूळ आतमध्ये जाण्यापासून हा याला प्रोटेक्ट करतो. ही पण काळजी आपणच घ्यायची आहे की ह्याच्या आतमध्ये धुळीचा एकही कण जाऊ नये आणि ह्याला पूर्णपणे आपण नीट टाईट आणि फिटिंग करून घ्यावी. नवीन एअर फिल्टर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. हा त्यावरचा एअर चेंबर आपल्याला फिट करावा लागतोय. सो आपण ह्याला पूर्ण आतून क्लीन करतोय. आता आपण ह्याची फिटिंग करून घेऊयात. परत एअर चेंबरला परत आपण त्याच्यावरती लावूयात. ओके, आपण आता 4ही नट इथे लावून घेतलेले आहेत एअर चेंबरला. पण जेव्हा आपण ह्याची फिटिंग करतो तेव्हा आपण अल्टरनेटली फिटिंग करत आहोत ह्याची. सो सगळ्यात पहिले मी इथून सुरुवात करते. ह्याला थोडं टाईट केल्यानंतर ह्याच्या अपोजिटमध्ये जो आहे डायगनल अपोजिट तिथे आपल्याला फिटिंग करायचं आहे. सो हा स्क्रू आता टाईट करून झाला आहे. सो डायगनली ह्याच्या अपोजिटमध्ये जो स्क्रू आहे त्याला आपण टाईट करतो आहे. आता सीट्स आपण परत होत्या तशाच लावून घेऊयात. सो आपण सीट आहे तसं परत टाईट करून घेतोय. इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर नंतर आपण चेन मेंटेनन्स करणार आहोत. सो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चेनला क्लीन करावं लागेल आणि त्यानंतर त्याला ल्यूब करावं लागेल. चेन क्लीन करताना सर्वप्रथम आपल्याला इंजिन बंद करायचं आहे जेणेकरून हाताला कोणती इजा होऊ नये नकळत. आणि दुसरं म्हणजे चेन मूव्ह करण्यासाठी आपण चाकाच्या मदतीने तिला हाताने मूव्ह करू शकतो. चेन क्लीन करताना सर्वप्रथम आपल्याला चेन क्लिनिंग स्प्रे आणि ब्रशची गरज असते. जर तुमच्याकडे ब्रश अवेलेबल नसेल तर तुम्ही टूथब्रश पण यूज करू शकता. तर आपण आता चेन स्प्रेला क्लिनिंगसाठी यूज करतो आहे. पण तुम्ही त्याच्याऐवजी केरोसिन पण यूज करू शकता. पेट्रोल यूज करू नका कारण जेणेकरून तुमच्या ज्या सील्स असतात त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, आता आपला स्प्रे मारून झाला आहे. तर त्यासाठी आपण आता क्लिनिंगसाठी ब्रशला यूज करतो आहे. ह्यानी चांगल्या प्रमाणे लिंकेज जे आपले आहेत चेनचे त्यांना चांगलं क्लीन करायचं आहे. म्हणजे ह्यामधले जे धुळीचे पार्टिकल आहेत ते निघून जातील आणि ही धूळ आहे ती चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊ शकेल. जर तुमची चेन जास्त गंजली असेल तर तुम्ही WD-40 पण यूज करू शकता. त्याने इझिली ही चेन क्लीन करायला मदत होते. एक सेकंड, चेन क्लीन झालेली आहे. आता हिला आपल्याला वाळवायचं आहे. सो आपण तिला असं कपड्याने पुसून घेऊयात. तर आपण आता रिअर स्प्रॉकेट क्लीन केलेलं आहे. आता आपल्याला फ्रंट स्प्रॉकेट पण क्लीन करायचं आहे. त्यासाठी आपण इथं ह्याच्यावरचं कवरिंग काढून घेतो आहे. त्यासाठी मी इथे हा 10चा टीपाना यूज करते आहे. सो आता आपण फ्रंट स्प्रॉकेट ओपन केलं आहे. याला आपल्याला क्लीन करायचं आहे. तर इथे पण आपण सेम WD किंवा चेन क्लीनजर यूज करू शकतो. तो ज्या प्रकारे माझी ह्याची हालत आहे मला WD-40चीच गरज आहे. ह्याला मी ह्याच्यावर पूर्णपणे मारते. आता इथे फ्रंटसाठी आपण हा ब्रश यूज केलेला, तर फ्रंटसाठी आपल्याला हे वाला यूज करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती त्या स्प्रेने लगेच फरक पडतोय. माझ्या ब्रशपेक्षा स्प्रे जास्त काम करतोय. ह्या स्प्रेची मी लिंक तुमच्यासाठी मी बायोमध्ये दिलेली आहे. सो तुम्ही बघू शकता मगाचा आणि आत्ताचा हा फरक किती क्लीन झाला आहे. आणि हे फक्त त्या WD-40मुळे झालं आहे. ब्रश तर थोडाफार त्याच्यामध्ये सहभागी होता. सो इथे ही चेनचं सॉकेट छोटा असल्यामुळे आपण काळजीपूर्वक याला क्लीन करायचं आहे. इथे कोणत्याही प्रकारचं चाक फिरवायचं नाही आहे. सो आपण चेन क्लीन आणि ड्राय केल्यानंतर आपल्याला चेनला लूप करायचं आहे. त्यासाठी मी हा चेन लूपचा स्प्रे वापरत आहे जो तुम्हाला इझिली ॲमेझॉनवर अवेलेबल होईल. त्याची लिंक मी खाली दिली आहे. ह्याची अगदी प्राईस 200-300 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तो आपण इथे एक छोटासा पाईप त्याला फिट करतोय. पण जेव्हा पण तुम्ही चेनला लूप करता तेव्हा हे जे बेसिक 2 लिंकेज आहेत त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. कुठेही मध्येही काही स्प्रे करून चालत नाही. हे 2 लिंकेज ह्या साईडला आणि ह्या साईडला ह्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि त्यावर तुम्ही स्प्रे करा. जसं तुम्ही बघताय मी इथे कसं प्रत्येक ह्याच्यावर लूप करत चालली आहे. ह्याची काळजी तुम्ही फक्त घ्या. आता ही जी लिंकेज ही आपण झालं आहे आपलं. आता आपण ही दुसरी लिंकेज करूयात लूप. आता हे जे स्प्रॉकेट लॉक आहे त्याला आपण ग्रीस करणार आहे. कधी कधी जास्त रस्टिंगमुळे किंवा फ्रिक्शनमुळे चेनमधून आवाज येतो म्हणून त्याला ग्रीसिंग करणं गरजेचं आहे. सो मी त्यासाठी हा ग्रीस वापरत आहे इथे. सो ही कॅप जी आपण आहे तशी परत बसवून घेतोय. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी बाईकची बेसिक सर्व्हिसिंग करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आणि अशाच बाईक रिलेटेड आणि ट्रॅव्हलिंग रिलेटेड ज्या व्हिडिओज आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मला नक्कीच सबस्क्राईब करा. सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ.